नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत नवीन पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. हे सर्व प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तरे असणार आहेत व तसेच सर्व प्रश्न हे पोलीस भरती PYQ प्लस चालू घडामोडीवर आधारित आहेत मित्रांनो. मागील पोलीस भरतीमध्ये जे वारंवार प्रश्न रिपीट झालेले आहेत ते सुद्धा आपण ॲड केलेले आहेत व चालूच्या 2025-26च्या करंट अफेअर सुद्धा आपण ॲड केलेले आहेत. तर लक्ष देऊन बघायचे. सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे, जेणेकरून आपला रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. खालीलपैकी असा कोणता दिवस आहे मित्रांनो ज्याला जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. आमलाची चव टिंबटिंब असते. आमलाची चव कशी असते मित्रांनो? तर आमलाची चव ही आंबट असते. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नट सम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे आहेत मित्रांनो. वि.वा. शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. भारतात कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाडला जातो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा बऱ्याचदा पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेला आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतात कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन हा पाडला जातो? तर 31 ऑक्टोबर या दिवसाला भारतात पोलीस हुतात्मा दिन हा पाडला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे हे खाशाबा जाधव हे खेळाडू पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. भारतीय घटनेच्या टिंबटिंबव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी बरेचदा रिपीट झालेला आहे. तसेच हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे. तर नोट करून घ्यायचे व लक्षात राहू द्यायचे. भारतीय घटनेच्या 214व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारतातील सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्लीमध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात दर टिंबटिंब वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. हा प्रश्न वनरक्षकमध्ये बरेचदा रिपीट झालेला आहे, म्हणून हा पण नोट करून घ्यायचे. महाराष्ट्रात दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना ही केली जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? सुचेता दलाल हे अर्थशास्त्र क्षेत्राशी संबंधित आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठोसेघर धबधबा हे सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. बघूया तुमचा किती अभ्यास झालेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे व बरेचदा रिपीट झालेला आहे हा प्रश्न. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. प्रश्न वाचूया. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? पहिली भारतीय विकलांग महिला जिने एव्हरेस्ट शिखरची सर केली आहे, तिचे नाव सांगायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य हे तेलंगणा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील
व्हाईसरॉय कोण होते? हिस्ट्रीचा IMP प्रश्न आहे मित्रांनो. सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय हे लॉर्ड आर्विन हे होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक नवाब सलीमुल्लाह हे होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? आपल्या प्रश्नाला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर केनिया हा आफ्रिका खंडातील देश आहे व इथिओपिया हेही सुद्धा आफ्रिका खंडातील देश आहे मित्रांनो. बल्गेरिया हे आफ्रिका खंडामध्ये नाही आहेत. तर आपला या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बल्गेरिया. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. तसेच सोमालिया हे आफ्रिका खंडातील देश आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारतातील महिला खेळाडू कमलप्रीत हे थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. हैदराबाद स्टेट टिंबटिंब या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद हे राज्य 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी टिंबटिंब आहे किंवा सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी हा 1930 ते 1934 हा होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याची आहे? करंट अफेअर्सचा प्रश्न आहे मित्रांनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी 365 दिवस एवढा काळ लागतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो. महानगरपालिकेच्या आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती संभाजीनगर शहर टिंबटिंब दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर शहर हे 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत? किशोरी अमोणकर या गायिका जयपूर या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 बघूया. विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? किंवा विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 9 ऑगस्ट या दिवशी विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 27 बघूया. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही हे आचार्य विनोबा भावे हे होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29.
पितळखोरा या प्राचीन लेणी टिंबटिंब जिल्ह्यात आहे. पितळखोरा या प्राचीन लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पेंच हे टिंबटिंब जिल्ह्यात आहे. पेंच हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. हे सर्व प्रश्न मागील पोलीस भरतीमध्ये वारंवार रिपीट झालेले आहेत व तसेच 2025 व 26च्या करंट अफेअरचे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकामध्ये ॲड केलेले आहेत. तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.